तुमचा मुलगा किंवा मुलगी तासनतास मोबाईलमध्ये डोकं घालून बसतोय का? तो ऑनलाईन कुणाशी बोलतोय याकडे तुमचं लक्ष आहे का? जर नसेल तर सावधान, कारण हिंगोलीमधल्या एका 16 वर्षांच्या मुलानं मोबाईल गेमच्या नादात जे काही केलंय ते ऐकून कोणत्याही पालकाच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही। एका मुलानं ऑनलाईन गेमवर झालेल्या ओळखीपोटी आपलं घर सोडून थेट हरियाणा गाठलंय। सुदैवानं त्या मुलाला सुखरूप घरी आणण्यामध्ये यश आलंय, पण आत्ताच्या पिढीचा हा नादखुळेपणा जीवावर बेतण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। मोबाईल गेमच्या नादात हिंगोलीचा तरुण पोहोचला हरियाणात। पोलिसांच्या सतर्कतेनं तरुण हरियाणातून सुखरूप ताब्यात। मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्याची गरज। मोबाईल गेमच्या वाढत्या व्यसनानं अल्पवयीन मुलं धोकादायक निर्णय घेत असल्याच्या घटना वाढताय। अशीच एक घटना हिंगोलीमध्ये समोर आली। ऑनलाईन गेममधून झालेल्या ओळखीतून 16 वर्षाच्या अल्पवयीन तरुणानं थेट राहतं घर सोडून हरियाणा गाठल्याची घटना समोर आली। हिंगोली जिल्ह्यातील मोबाईल गेम खेळणाऱ्या या तरुणाची गेम खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीसोबत ओळख झाली। काही दिवसांपासून दोघांमध्ये ऑनलाईन संवाद सुरू होता। त्या अनोळखी व्यक्तीनं या तरुणाला हरियाणामध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलं। गेमच्या नादात 9वीत शिकणारा तरुण घरी आई वडिलांना न सांगता थेट हरियाणाकडे निघाला। आई वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार हिंगोली शहर पोलिसांमध्ये नोंदवली। हिंगोली पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवताच मुलाचं लोकेशन दिल्ली आल्यानं पोलिसांना संशय अधिकच वाढत गेला। मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हिंगोली शहर पोलिसांच्या पथकानं हरियाणात जाऊन संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं आणि सुदैवानं पुढील अनर्थ टळला। ऑनलाईन मित्र म्हणले माझे, तर मित्रांनी मला बोलवलं दुसऱ्या देशात। त्यांच्याकडे मी गेलो, कामाचे लालूच पैसे देत आहोत बोलवलं त्यांनी मला। त्यांच्याकडे मी भेटायला गेलो त्यांना। गेमवर आपण पैसे कमवू शकतो, आपण ऑनलाईन पैसे कमवू शकतो आपण, म्हणजे असे काम करून। तुला त्यांचा संपर्क कसा व्हायचा? गेमवरतून, गेम किंवा कॉलिंग। माझा मुलगा गेम खेळत होता, त्या गेमच्या पासूनच ते टाइमपास झाला। त्यांनी घरी सांगितलं बी नाही मी चाललो की काही, ते आम्हाला माहिती नाही की त्यानं कोणाला फोन केलता का कोणाला काय केलं ते समोरच्याला, ते आमचा समोरचं माहीत नाही काहीच। ते आम्हाला सांगून पण गेला नव्हता। ते 6 वाजता आम्ही कंप्लेंट दिलेली, तर आम्हाला लगेच आम्हाला पोलिसनं तक्रार घेतली। लगेच दुसऱ्या दिवशीच आम्हाला लगेच पोलिसनं सापडून गेला मुलगा आमचा। ऑनलाईन गेम मधील अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री करताना अल्पवयीन मुलांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे। पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावं, सतर्कता बाळगावी असं आवाहन हिंगोलीचे पोलीस अधीक्षक यांनी केलंय। तरुणांना हेच आव्हान आहे की हे अशा प्रकारचे गेम्स याच्यात तुम्ही पडू नका, कारण हे गेम्स सगळे ऑनलाईन फसवणूक वगैरेचे मेन कारण आहेत। कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे गेम्समध्ये पडू नका, कारण हे सगळे खूप ऑनलाईन गेम्समध्ये फसवणूक लोकांची होत आहे आणि तुमचे आयुष्य आणि कॅरियर सगळे बर्बाद होईल अशा प्रकारचे गेम्समध्ये पडल्यानंतर। एका क्लिकमधून सुरू झालेली ऑनलाईन ओळख कधी आपल्या मुलांना घरापासून हजारो किलोमीटर दूर घेऊन जाईल हे सांगता येत नाही। मोबाईल गेम मनोरंजनापुरताच मर्यादित राहिला तर ठीक, पण तोच गेम आयुष्याचा खेळ बनला तर परिणाम गंभीर होऊ शकतात। म्हणूनच पालकांनी जागरूक राहणं आणि मुलांनाही ऑनलाईन सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करणं आजच्या काळाची गरज बनली आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।